नाशिक पुणे रेल्वे मार्गावरून सध्या रान पेटलंय। रोज कुठे ना कुठे आंदोलन होतंय। सरळ सोपा मार्ग सोडून ही रेल्वे पुण्यावरून पुणे तांबा अशी आडमार्गाने धावण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केलंय। बरं, आता या नव्या मार्गासाठी नव्यानं जमिनीचं संपादन, मोबदला वगैरे वगैरे द्यावा लागणार आहे। सगळं ठरलं असताना हा अवघड मार्ग नेमका कुणाच्या सुपीक डोक्यात आलाय, हा प्रश्न आता सामान्यांना पडलाय। पण याच प्रश्नाचं उत्तर स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिलंय। अकोले तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी आता रान उठवणाऱ्या काही लोकप्रतिनिधींची नावे न घेता टीका केली। शिवाय ही रेल्वे संगमनेर अकोले मार्गेच जाईल हा पालकमंत्री म्हणून शब्दही दिलाय। नेमकं काय म्हणाले विखे, भोंगा शिट्ट्या, हे प्रकरण नेमकं काय आहे, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे मूळ अलाइनमेंट रद्द करून ही रेल्वे नव्या शिर्डी मार्गे निश्चित करण्यात आली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत संकेत दिल्यावर नव्या मार्गाला विरोध सुरू झाला। ही रेल्वे संगमनेर अकोले मार्गेच व्हावी यासाठी नगर जिल्ह्यातून विरोध सुरू झाला। 2 दिवसांपूर्वी घारगाव येथे सर्वपक्षीय समन्वय बैठक झाली। खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते असे सगळेच या बैठकीला उपस्थित होते। यात तीव्र आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला। पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भूमिका मांडण्याचे ठरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जानेवारीत भेट घेण्याचे ठरले। त्यानंतर मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे अकोले दौऱ्यावर होते। देवठाण जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले। याच कार्यक्रमात त्यांनीही नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्नाला हात घातला। ते म्हणाले, नाशिक पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो। 2019 मध्ये या रेल्वेचा मार्ग देवठाणवरून प्रस्तावित होता, परंतु महाविकास आघाडी या सरकारच्या काळात 2021 मध्ये हा प्रस्ताव कोणी बदलला याचा तपास आरोप करणाऱ्यांनी स्वतःच करावा। स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी विरोधक रेल्वेच्या प्रश्नावरून शिट्ट्या वाजवत आहेत, मात्र जनता त्यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला। पालकमंत्री विखेंनी ही रेल्वे प्रस्तावित जुन्या मार्गानेच जाईल हा शब्द दिल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला। या रेल्वे संदर्भात ते प्रयत्न करणार आहेत हेही त्यांनी सांगितले। ते म्हणाले, या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपण पत्र दिले आहे। लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची विनंती केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 2019चा मूळ प्रस्ताव कायम ठेवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, त्याबद्दलही सविस्तर पत्र दिले आहे। पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर व अकोले मार्गे होण्यासाठी आता पालकमंत्रीच मैदानात उतरले आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा रेल्वे मार्ग बदलला गेल्याचे त्यांनी सांगितल्यावर एकच चर्चा सुरू झाली। हा रेल्वे मार्ग 2021 ला बदलला, त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, परंतु आता स्वतः विखे या लढ्यात उतरल्याने पुन्हा जुन्या मार्गानेच ही रेल्वे धावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।